देवा तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड तुका म्हणे कर कटी तयाचा विसर तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया देवराया दंडवत तुझी पाया शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा मजदा वाव्या सुभटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा देव तारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आयत्रय जननी देवाची आयत्रय जननी देवाची आयत्रय जननी देवाची सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा पैसोनी माझी रसना हरिगुण वर्णावे तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा विश्वविकाशित मुद्रा जया मोडी तुझी योग ज्ञान निद्रा तया नमोजी गणेद्रा श्री गुरुराया मस्तक हे पाया मस्तक हे पाया वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या वार जबर करी संताचा जबर करे संता मस्तक हे पाया वरे या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पाया वरे या वार करी संताचा तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालू हा सप्ता योगायोग आहे सगळा अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेनं
संत महंतांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्व पंचकृषीतील सर्व मंडळीच्या प्रेमानं आदरणीय अनंतरावजी मोहनरावजी वैद्य यांच्या आईवडिलाच्या पुण्याईनं यांच्या घराण्याच्या पुण्याईनं हा एवढा दिव्य सोहळा या भूमीमध्ये साजरा होत आहे। जणू काही प्रयाग क्षेत्रामध्ये जसा कुंभमेळा भरला तसा या परिसरामध्ये हा कुंभमेळा भाऊंनी भरवला। सर्व साधू सर्व वारकरी परिसरातून गोळा केले। धन्य अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत। अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते। ते म्हणाल बुवा सप्ताह भाऊ करून राहिले, तुम्ही बोलले आईवडिलाच्या पुण्याईनं होते। हो, परमार्थ करण्यासाठी अण्णा परमार्थ करण्यासाठी श्री गुरु आबा सांगायचे आईचं दूध शुद्ध पाहिजे, बापाचं रक्त पवित्र पाहिजे, त्याला परमार्थाची बुद्धी होती। कोणीही परमार्थ करू शकत नाही, हे एवढं करणं सोपं नाही। काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही लोक स्तुती करता, मग या चांगल्या लोकांची स्तुती सोडून देऊन बेवड्याची करत जाऊ। अरे जे एवढं धर्मासाठी कार्य करून राहिले, हिंदूचे तरुण एका ठिकाणी आणून राहिले, यांची स्तुती करावं नाही तर का पत्ता खेळणारी वरलीवाल्याची कराव। धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, 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 अंगी अनुताप हरी नामी, अंगी अनुताप ज्याला परमार्थाची आवड आहे त्याचे मायबाप धन्य। लेकराला स्तुती लेकराची करू नये, आई वडिलाची करा। हे लेकर उभे राहिले टाळ घेऊन, त्यांचे आई वडील चांगले म्हणून हे उभे राहिले। टाळ घेणं, गळ्यामध्ये वाजवणं, देवाच्या नावानं पावल्या करणं हे कोणालाही जमत नाही ना, कोणीही असो। ती म्हणाल बुवा समजा वरली लावली मुलानं आणि पैसे बापाले द्या, हे पद्धतच आहे आमची। असं कसं महाराज? भगवान श्री रामचंद्र आई अंजनी मातेच्या भेटीला गेले। मोठे बाबा अंजनी मातेच्या भेटीला मग श्रीराम प्रभू हनुमंतरायाची स्तुती करायला लागले। आई काय तुमचा लाल आहे, त्या हनुमंतरायाचे अनंत उपकार माझ्यावर झाले। बोलणारे कोण? श्री रामचंद्र। अंजनी मातेनं डोळे उघडले, काय बोलता श्री भगवान? त्या हनुमंतामुळे माझी सीता मला परत भेटली, त्या हनुमंतरायामुळे माझा लखन वाचला, माझा भाऊ मला भेटला, त्या हनुमंतरायानं लंका जाळली, त्या हनुमंतरायानं द्रोणागिरी उचलून आली। बोलायला लेकराची स्तुती केली की आई वडिलाला बरं वाटते। आज भाऊंविषयी मी बोललो, त्यांच्या आई वडिलाला जर बरं वाटलं की नाही आपल्या लेकरानं एवढं नाव केलं, प्रसन्न वाटलं। पण आता हनुमंतरायाची स्तुती करायला हा शिवा नव्हता गेला, कोण गेलं? भगवान गेले। अंजनी मातेला किती बरं वाटावं बाबा। अंजनी मातेनं वाकडं तोंड केलं। ह्या बाया करतात ना, एखाद्या बाईने जर म्हटलं माझी सून लय चांगली तर कधी हो भली सांगते। अंजनी मातेनं वाकडं तोंड
विचारला, आई असं का वाकडं तोंड करता? मी लेकराची तुमच्या हनुमंतरायाची स्तुती करून राहिलो आणि तुम्ही वाकडं तोंड करता, काय कारण आहे? अंजनी माता म्हणते, देवा तुम्ही खोटं बोलून राहिले. देवाली म्हणते, तुम्ही खोटं बोलून राहिले. हनुमाने काही नाही केलं. द्रोणागिरी उचलला, मी डोळ्यानं पाहिलं, खोटं आहे खोटं. शेतू बांधला, खोटं. माझी सीता परत, खोटं. श्रीराम प्रभूला म्हणते अंजनी माता. श्रीराम प्रभू हात जोडतात अंजनी मातेला. मग खरं काय आहे? आता हा एवढा सप्ताह दिसते, जो तो म्हणते अनंतरावने केला. हट, अनंतरावने नाही केला. त्यांचे फोटो दिसतात पण लय मस्त गोळ वाटून राहिले बरं. तुमचे हात जोडून फोटो आहेत. नेत्यांचे फोटो असे असतात, वर काम करून, आला की दाबतो, आला की दाबतो. तुमचे हात जोडून आहे. पण अंजनी मातेला प्रभू श्रीराम विचारतात, हे केलं कोण? अंजनी मातेनं आपलं स्तन बाहेर काढलं आणि दुधाची धार उडवली डोंगरावर. अण्णा, तर ते दूध डोंगराला शेद करून बाहेर आलं. आणि मग देवाकडे ते पाहते, कोण केलं देवा? भगवंताची मान झुकली, उत्तर दिलं, आई तुझ्या दुधात पावर आहे म्हणून हे घडलं रामायण. तसं हा सप्ताह आईच्या दुधात पावर आहे म्हणून झाला. विठ्ठल आपलं पुढचीवर काम असते. तुमची आपली भेट व्हायला आहे पहिले. काय नाव? अनिल महाराज. हो, आम्ही लगे ओळखतो. यायची नाही झाली कधी, आहे ना? मस्त गोड सप्ताह आहे. महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे असे महान कथाकार आमचे शर्मा बाबांच्या मुखातून कथा आहे. दररोज कीर्तनकार यादी वाचली. मी तर मनातच विचार करू म्हटलं, आपली लायकी नसून बोलावलं रे आपल्याला. इथं कोण नाही. एवढा सप्ताह हे नियोजन ऐकल्यावर तर किती महाराष्ट्रातला किती मोठा बोवा आला असता. एक एका हुनी बडी रे महान महान गंधर्व लोक, ज्यांचं म्हणजे पूर्वी नाव होतं ना, आताही नाव आहे. आदरणीय आमचे पद्माकरजी अण्णा या ठिकाणी आहेत. आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे बळीराम दादा या भागाचं, या परिसराचं वैभव आहे. आमचे कायंदे महाराज आहेत. बाबांचं नाव माऊली महाराज. आदरणीय माऊली बाबा. तरुण तळपदार कीर्तनकार प्रदीप आहेत. याच गावचे आमचे राजू महाराज, आमचे गुरुबंधू आमच्या भागात येत असतात. हा, याच गावातलं वैभव. सर्व महाराज मंडळी सर्वांना वंदन करतो. असा दिव्य सोहळा भाऊंच्या वतीनं मला आमचे साऊंडवाले, माझे परम मित्र, आम्ही ज्यांना मित्रबंधू म्हणून म्हणजे आमचं खूपच प्रेम. आम्ही जेवढा मोकळा त्यांच्याशी बोलतो तेवढा मोकळा गावच्या पोराईशी बोलत नाही. माझे जे वर्गमित्र आमचे सोमनाथ महाराज हिवाळे, यांचा फोन आला. त्यांनी या सप्ताहाविषयी आमच्याशी बोलले, मला बोलवलं. आदरणीय या गावात ज्यांची कथा असते, यांना मार्गदर्शन ज्यांचं आहे, आमचे गुरुबंधू मोठे महाराज या ठिकाणी हजर आहेत. सर्व तुम्ही मायबाप आहे. आज माझ्याकडे सेवा आली. सेवेसाठी जो अभंग घेतला, लक्ष देऊन ऐका जरा. एकदम संपला नाही पाहिजे दादू, संपला नाही पाहिजे. थोडासा दे, काय म्हणतात त्याने, हां मला समजत नाही त्यातलं. हा अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबारायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय देवाशी बोलून राहिले. देवा, तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीवा, माझी जीव कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे हे पटवून देतात आणि व्यंजनावृत्तीनं जगताला उपदेश करतात. आता प्रश्न भरपूर आहे. उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव? उपदेश म्हणजे काय? उपदेश गुरु करतात, उपदेश साधू करतात, उपदेश मायबाप करतात. पहिला प्रश्न तुकोबार आहे, तुम्ही आमचे कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहेत म्हणून उपदेश करतात. तुकोबाराय साधू आहेत, साधू
साधू म्हणजे पांढरे कपडे घातले कीर्तन करते त्याला साधू म्हणतात, बरोबर? ते भाऊ नाही म्हणतात. कीर्तन ऐकणारे लोक ओळखू येतात, भाऊ लगेच मान हलवली म्हणजे तुम्ही साधू नाही. तसं पांढरे कपडे घातले भगवे कपडे घातले म्हणजे साधू असं काही नाही. लय मोठ्या जाड्या जाड्या माळी घालते तो साधू, असंही नाही. आपल्या गळ्यात माळी नाहीत बाबा, तेवढ्या जाड्या माळी हे गाई म्हशीचे दलाल घालतात. तुमच्या गाई आपल्या गाई विकत घेऊन कापणाराला विकतात ते दलाल लोक, आणि आपल्याला माळ दाखवतात, बाबा माळ आहे. माळी नाही साधू, भगव्या कपड्यानं साधू नाही, पांढरे कपड्यानं साधू. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश. बाहुडी दयाचं धन देती, बाहुडी दयाचं धन देती, बाहुली दयाचं धन देती, बाहुडी दयाचं धन दे, धन दे. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश. साधू कपड्यानं ओळखू नका, साधू गाडीनं नाही, साधू माडीनं नाही. मी नेहमी सांगतो बाबाजी, एखादा जीन्स पॅन्ट वाला पोरगा पण आईला रखमाई मानते, बापाला विठोबा मानते, तो साधू आहे. साधूची व्याख्या आई मुक्ताई करतात, संत तोची जाना जगी. बरोबर आहे बाबा. दया क्षमा ज्याचे अंगी, ज्याचे अंगी दया, ज्याचे अंगी क्षमा, त्याला साधू म्हणा. शास्त्र सांगितलं, राग द्वेष रहितत्वम उदासत्वम. जो कधी कोणाचं वैर करत नाही तो साधू. मी माफी मागून बोलतो, आमच्या साधू लोकांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत सगळे. जेवढं वैर आपल्या बुवा लोकांनी चालू आहे तेवढं वैर राजकीय नेतेच राहिलं नाही. खरं बोलतो मी. आम्ही जसे दिसतो तसे नसतो. मायावर 4 गुन्हे दाखल झाले अण्णा, 4. त्या 4 गुन्हे मागे 4 महाराजच आहेत. कठीण आहे भाऊ आमचे जीवन. आम्हाला राजकीय नेते जराशी देतात ताकद म्हणून आम्ही आता हिमतीने बोलायला लागलो, नाही तर काय खरं नव्हतं आमचं. एकदा तर रडत बसलो होतो, म्हटलं आता आपल्याला अंदरच जायचं. मी काय चोऱ्या नाही केल्या, फक्त मी धर्माविषयी बोललो बाबू. जमलं काही लोकायले, त्याने उचलून धरलं. आता नाही भेट मी. आता मला चांगली जराशी बळकटी आली. मला सांगलं 4च झाले ना गुन्हे महाराज. म्हटलं हो 400 झाले तरी अंदर नाही जाऊ देत, म्हणून टेन्शन नका घेऊ. मग आता जरा बळकट काम व्हायला. पण पहिली गोष्ट सांगतो, असं वाटते बंद करावं हे कीर्तन राहिला. आम्हीच वैरी आहो. नेते वैरी नसतात. हे जो ज्याची पाठ टेकली त्याच्या घरी दुसरा जाते भाऊ, नाही तर तो त्याच्या घरी जाते. अभिनंदन. आमचं तसं नाही. हा पकवाजा उठून गेला की दुसरा म्हणते त्याला जमत नाही की एवढं. खोटं नाही बोलत. या बुवाची कथा आली, दुसरा बुवा म्हणते तुम्ही माझी कथा ठेवून पहा. आहे ना, असंच आहे. आम्ही गेलो की दुसरा कीर्तनकार म्हणते त्या पोराचा अभ्यास कमी आहे, मग तू सांग. अरे घोळं दान खाते तर त्याच्या गुणानं खाते, काहून जय जय करत रे येड्या. श्री गुरु महाराज दृष्टांत सांगत बाबा. शांततेत करून कीर्तन मी 12:30 टाइम आहे ना आपला. गावाच्या बाहेर कुत्री व्याली, कुत्रीना पिल्ला दिले. मग ते कुत्री तिच्या पिल्लाईले सांगे महाराज, कुत्री सांगे पिल्लाईले बाहेर निघू नका, हे जग वाईट आहे. मग ते पिल्लं असे काठी कुटीतच राहत, बाहेर निघतच ना. पण लेकराईले माहीत पडलं ती कुत्री जणली. मग गेले ना पिल्लं घ्यायला ते लेकर, एकाने एक उचललं नेलं घरी. मग त्या पिलाईले दूध बिस्किट, दूध बिस्किट, दूध बिस्किट. मग ते पिला आमच्यासारखे सुधारले. मग ते बातमी लागली मोठ्या मोठ्या कुत्र्याला. मोठ्या कुत्र्याला सहन होत नाही, त्याला राग आला, अनावर झाला आणि त्या पिल्लांना त्रास दिला. रक्ता भांबळ केले ते पिल्ल आणि रडत रडत कुत्री जवळ गेले. मम्मी
मी सांगू बाहेर निघू नका, हे जग वाईट आहे. त्यात एक पिल्लू माझ्यासारखं होतं भाऊ. ते म्हणे आई जग वाईट नाही, जग वाईट नाही, साधा भोळा शिवा आहे. चौथी 3 वेळा नापास झालो तरी दिवाळी सारखं माझ्या स्वागत केलं हो भाऊनं. किती मोठे दिवे मा लग्नात नव्हतं भाऊ हे. मला असं वाटे चेतीन काय मी असा. मग ते पिलू त्या कुत्रीले सांगे हे जग चांगलं आहे. हार टाकण्यासाठी आमच्या नंबर लागतात हो, 100 हार गड्यात पडतात. ते पिलू सांगे बरोबर. कुत्री म्हणे तुमचे हाल केले कोण. त्यावेळेस ते पिल्लू बोललं. ते पिल्लू म्हणे आई आपल्याच जातीत काही बदमाश लोक आहेत, आपण घात करू शत्रू झालो मी. साधू वरच्या रंगानं पाहू ना, ज्यानं वैर केलं नाही तो साधू. सगळ्या साधूचं चरित्र पहा. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, सावता माडी, गोरा कुंभार, कोखा मेळा, संताजी महाराज, सेना महाराज, हरिदास महाराज, जनाबाई, बैनाबाई, सखूबाई, मीराबाई, भगवान बाबा, भिक्षू बाबा, वामनभाऊ बाबा, मारुतराव बाबा, मोतीराम बाबा, सखाराम बाबा, भोजने बाबा, हे सगळे साधू. यायचं चरित्र वैर नाही केलं कोणाचं. सगळ्या साधून त्रासच भोगला, एकही सुखात नाही. त्याच्या नावावर आम्ही मजा करून राहिलो. खरं आहे. काही लोक आम्हाला म्हणतात ना बुवा मजा आहे. आहे ये ना तू ये घाल माळण हिंड आमच्या संग. आमची वरवर आहे हे काय तुमच्या पायी आहे काय. खरं बोलतो. मला राग नका मानू, मी उपकारच मानत नाही कोणाचे. तुम्ही जे भजन बासुंदी खाऊ घालता ना, हे आम्हाला नाही खाऊ घालत. आम्ही विठोबाचे आहे म्हणून खाऊ घालतो. बाबा बरोबर ऐकू. आपल्या गळ्यात जर माळ नसती तर येईन चाली उभं नसतं केलं. राष्ट्रसंत गाडगे बाबा सांगायचे आम्ही काय कुणाचे खातो, आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. 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 आमचा देवा मला आमचा देवा मला देतो. आमचा देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. लोक आपली बरोबर नाही करत, आम्ही विठोबाचे आहो म्हणून बरोबर आहे. सगळ्या साधूने दुःखच भोगलं, वैर नाही केलं. ज्ञानोबा रायांच्या झोडीमध्ये शेण कालवलं, वैर नाही केलं. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीत मारलं त्या आईले. तिने देवाची माय सहन केलं, वैर नाही केलं. नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला, वैर नाही केलं. जगद्गुरु तुकोबारांले चालू कीर्तनात मारलं आणि तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. साधू तुम्ही मारून पहा बरं, मला मी दाबू. खरंच त्यांनी हात दाबले, आम्ही इथं दाबू. हा फरक आहे त्यांच्यात आमच्यात. त्यांचे मंदिर झाले, प्रत्येकाच्या हृदयात साधू बसले. म्हणून ते या जगाला उपदेश करतात. अधिकार आहे, पण उपदेश कराव कुणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 2 घागरी पालथ्या मारले, एका घागरीवर 7ची मोटर लावली. कितीची? 7. आणि दुसरीवर 5ची लावली. कोणतीनं भरील बाळा? 5ची. तू सांग रे गोप्या. 5ची.
दोन्ही घागरी बाळा पालथ्या मारले, एकावर 7ची मोटर दुसऱ्यावर 5ची. कोणतीनं भरीन तो मागचा सांग बा. 7ची म्हणून. वा अरे लक्ष द्या रे हो. तुमच्या तिघाईच्याही मोटरी लावल्या तरी ते भरत नाही. अरे त्या घागरी पालथ्या आहेत बाळा, पालथ्या घागरी आहेत. आलं का तुमच्या लक्षात आता? हा लक्ष देऊन ऐकू. हा तिने पालथ्या घागरीवर किती पाणी ओतलं ते भरते काय? नाही भरत. तशा जगामध्ये अनेक घागरी आहेत पालथ्या, पाणी ओतून फायदा नाही. एका झाडावर माकड बसलं, पाऊस सुरू झाला. मग त्या पावसानं माकड भिजलं, ओलं झालं ते. मग त्या झाडावर एक चिमणी घरट्यात बसलेली सुगरण त्या माकडाशी बोलते, ए माकडा, उन्हाळाभर फिरला. कोण म्हणे? चिमणी. कोणाला म्हणे बहिणी हो? तुम्ही बोला. कोणाला म्हणे? माकडा. उन्हाळाभर फिरला, एक तारीख खाली नाही. ते माकड म्हणे मी भाड्यानं रूम मागतो काय? मरून कोण राहिलं? तुला काय करा लागते असं म्हटल्यावर ते चिमणी त्या माकडाला म्हणे मर. मर म्हटल्या राग येते ना बाबा. कोणी असो, तुम्ही असो, मी असो, माकडाला राग आला. आणि रागानं त्या माकडानं चिमणीचं घरटं मोडून टाकलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारके. तिचं घरटं का मोडलं सांगा बरं बहिणी हो. तुम्ही नका सांगू कोणी. चिमणीचं घरटं का मोडलं? कारण तिनं उपदेश कोणाला केला? माकडाला उपदेश केला, म्हणून तिचं घर आलं लक्षात. काय आलं? काहीच नाही आलं. यातून एकच सांगणं आहे तुम्हाला, माकडाला जर राग आला तर माकड कपाटही फोडू शकते, टिव्या फोडू शकते, खुर्च्या फोडू शकते. त्याच्या आलं लक्षात बरं. आई आलं ना लक्षात बहिणी हो. चुकू नाही चिमणीनं. इकडे पहा, माकडाला उपदेश करू नये. एखादी बहीण म्हणे नाही नाही महाराज माकड पेते, पिऊ दे पिऊ दे, काही नाही होत. आता काही काही बुवा लोक मला म्हणतील हवं काही बोलते, पण मग मी असंच बोलत असतो. पेते ना, पिऊ दे. तुम्हाला सांगतो सगळ्या बाबा लोकांनी एक वंदन करून बोलतो, कोणाने म्हणूच नका पिऊ नको. ज्या मायबापाने जन्म दिला ते त्याचं ऐकत नाही, आपलं ऐकलेली रिकामी आहेत काय? पेते ना, पिऊ द्या. तुम्हाला सांगून राहिलो मी, ऐकू येऊन राहिलं. पेते, पिऊ द्या. सकाळी पेते, संध्याकाळी पेते. दुपारी जर पैसे नसले, लाडकी बहीण बाहेर काढा, त्याने म्हणा अर्धी तरी घे. ती म्हणसान यानं आमचा काय फायदा? यानं फायदा होते बहिणी, यानं माकड लवकर मरते. राग नका योगीवर, मी कामाचं बोलतो. मावल्या हो, मूर्खाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा बुक्का परवडला. मी सांगत असतो बाबा, मी म्हणतो त्याच्या देखत तुझा म्हणा घे रे मेला घे. बोलले आपले साधू असे, क्रोधिया विश्वासी त्याची बोल कैसा, व्यर्था पुलिवाच्या शिनवू नये. मूर्खाला
सांगू नाही हे बोलले ना बाबा. तिसरा प्रश्न, उपदेश म्हणजे काय? उपदेशाची व्याख्या आहे, हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत मायबाप हे कधी अनहिताचं बोलत नाही. काकडा कोण घेते तुमच्या इथं? काकडा कोण घेते बाबा? तुम्ही घेता बाबा? बाबा तुम्ही कधी काकड्यात असा अभंग आला काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. आला अभंग? उठा साधू संत साधा आपुले हिता, साधू संत साधा आपुले हिता. जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, मना कैचा भगवंत. जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, मना कैचा भगवंता. माणूस अनड्रेस मध्ये आहे पण पॉवरफुल म्हटलं. उठा अज्ञानाच्या झोपेतून, उठा उठा उठा, जागा पाठी पंढरी वाचुनी, सावध होनी, देव करा कैवारी. मल्हारीची वारी हो माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो माझ्या, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी ओ माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी हो माझ्या, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. सावध होऊनी भजनी लागा, देव करा मल्हारीची वारी. देवाचं भजन करा, राम राम स्मरा, कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हरु संसार समार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मुक्तू विषय समार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मुक्तो विषय हमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एकच नंबर माणसं भेटल्यावर तुम्हाला आमचे महाराज लोक म्हणजे दिशाले साधे आहेत पण गुणवान आहेत. नाही तर मग काही काहीचा झटकाच असते फक्त. मी नेऊन पाहिलं आमच्या गावले टेंबा टेंबाजी, मला डबा घेऊन जा लागे सोबत. असंच पाहिजे. भागातलेच लोक पण गोळ आहेत वाजवणारे. आता संप्रदाय आपला फुलून राहिला. पहिले कसं असं बटन दाबलं की मोटर मधून धार नाही, बटन दाबले की तिकडे घुम घुम घुम, अशाच मोटरी होत्या बंद पडेल. मग तो शेतकरी बकेट मध्ये शेण कालोय पाण्यात, शेण टाके फुटबॉल जोड गेलं की मग दाबलं बटन की तिकडे आता तसं नाही राहिलं. आता बटनाले धक्काही लागत नाही तर धार
तुम्ही लक्ष देऊन ऐका. कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव नका करू संसार श्रमा नका गुंतू तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पाया पडली साधी करा रे बापानो साधन हरीचे राग आला. किती सांगू तरी नाही कती पटकीचे पुढे शिंदडीचे काय माय गेली होते हरी नाही मुखाशी. अरे सांगा बरं याचे अर्थ. माहीत आहे बरं भाऊ पण सांगता येत नाही. याच्या पाहिजे तर मावर आलत गणित गुन्हे याच्या पाहिजे झालते. मी म्हटलं बटकीचा म्हणजे कोण. एक जण म्हणे सांगा बाबा भेटतात. मी सांगलं बुवा. मी म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. आणि नेमकं ज्यानं माही तारीख ठेवली तोच तसा. मग मला पाकिटही भेटलं नाही काहीच नाही. मग गाडीत काय गोमूत्र टाकू म्हणून मी ना आता सांगणं बंद केलं. हा मी सांगू हे किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदडीचे काय माय गेली हरी नाही मुखाशी. घाण शिव्या दिल्या आमदार साहेब. याचं नाव लय आवडलं. काही काही लोकांना पैसा खर्चून आमदार होत नाही. यायले तसंच आमदार पद भेटेल. हा खरंच ना हो. पोतेचे पोते पैसे रिचवतात. तुम्ही लय मोठे माणसं आहे तसेच आमदार झाले. मग साधू पाया पडले ऐकत नाही मग शिव्या दिल्या. आईचं लेकरानं ऐकलं नाही तर आई शिव्या देते. खरं सांगा बरं देता की नाही. शहरातल्या बाया नाहीत देत. स्टँडर्ड असतील त्या आणि त्याईले लेकरं भेटही नाही. त्या लागलं तर नवरा मुठीत ठेवतात. लेकरं नाही ठेवत त्या जुन्या बाया अशा वाजत लेकरायले सणासण. एका रट्ट्यामध्ये तर उन्हाळ्यात पावसाळा आणत त्या. अशाच बाया पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज घडले याला कारण मासाहेब जिजाऊ आहेत. अरे चांगलं पीक येण्यासाठी जमीन चांगली पाहिजे ना. आई आहे ना ते लेकराच्या जीवनातली कुंभार आहे. आई वडिलांना जसं वाटलं तसं लेकरू घडवता येते. लेकरू चुकलं की ठोकाव. जे बाई लेकराले मारत नाही मी सांगत असतो ते बाई माय नाही ते वैरी आहे त्याची. झाकण टाकणारी माय नसते. चुकलं हा नाव. तुम्ही एखाद्या मावशीला म्हणा आई तुमचा लेख घेते काय. ते लगेच करते नाही बापा मा लेख तर देव आहे. मग मंदिर बांध त्याचं आम्ही यात्रा भरत जाऊ. येड्या कपायाचे लोक का कुठे बोलतात तर त्याचं लग्न झालं पाहिजे. माझं वाईट नका वाटू देऊ हो. मी खरं बोलतो. मावल्या हो तुम्हाला देवानं मुली दिल्यात ना आहेत ना. तुमची मुलगी तुम्हाला बेवड्याला द्या वाटते. मग दुसऱ्याची फसवायच्या वेळेस लाज वाटली पाहिजे. अरे मुलगी हे काळीज आहे माय बापाचं. 20 वर्षे सांभाळणं लहानाची मोठी करणं तळहाताच्या फोडासारखी मोठी करते. आणि तिच्या जीवनाचा नाश करतात बेवड्यासाठी. करू नका बेवड्या बावड्याचे लग्न. कोण जर विचारलं का मुलाचं लग्न करता का म्हणा नाही सांड सोडतो सांड. म्हणून बोललो मी बहिणी हो तुम्हाला लेकरावर संस्कार टाका. लेकरू 12 वर्षाचं होईपर्यंत वाजवाव माय बापानं. त्या बाया मारत नाही म्हणून बिघडले लेकर. बरं बाबा तुमचा काळ असा नव्हता. तुम्हाला लेकरं असे लट भेट जात. बापही तसेच होते. पान अजूनही हे म्हातारीच्या हड्ड्या पा कशा आहेत. खायला आहे जुनं. आताचे पोरं पाय तरुण जवान पुड्या खाऊ थुकू असा झाला सापडा. लग्न झाल्यावर बायकोनं लोटला की पडते मारून. पान हे लोक कसे दिसतात फेटे गिटे रुबाबदार. आपलेच बाप आहेत नाही. आपलेच बाप आहेत. पा कसे वजनदार दिसतात. कसे होता राजू. काय झालं आता कठीण व्हायला. बेकार आहे ना हो बेकार. लेकरही भेट जात. बुड्याही भेट की तुम्हाला अजून भेटा. बुड्या भेटतात हो. आता
आता काळ कठीण आहे बाबा, तुम्ही पाहू शकत नाही. आम्ही जर लेकराला मारायला लागलो की त्याची माय म्हणतात तिथे मारू नका, तो काय मोठा झाला काय, मग डंगरा झाल्यावर माराव काय. काय राव, 12 वर्षाच्या पुढे लेकराले माय बापानं मारू नये असं शास्त्र आहे. 12 नंतर लेकरू हे बापाच्या नजरीले भेलं पाहिजे, त्याले बाप म्हणतात. काळ्या नका वाजू, त्याच्या पुढचं सांगतो, त्याच्या पुढे राहिलं ना सांगेच. 12 नंतर लेकरू नजरीले भेलं पाहिजे, पण त्याच्या आधी त्याची माय भेली पाहिजे. खरंच ना बाबा हो, हे गल्लीत वजन टाकतात. लेकरू वाजवले पाहिजे. तुम्ही, मी यायले सांगत नाही बसत कधी, पण तुम्हाला सांगतो, मला ऐकणारे लोक चांगले वाटून राहिले. लेकराईकडे लक्ष द्या, संतती हे खरी संपत्ती आहे. लेकराला जर मारायला लागली त्याची माय मदत आली, मारू नका, एकच दार त्याले 16 जमलं मग फटकन द्यायची. लक्ष देऊन ऐका. राग अनावर झाला की आई शिवी देते. माय बायको मा देखत मा अरे बाई, आई आहे ती, तिला अधिकार आहे शिवी द्यायचा. देतात त्या. तसे संत हे आई आहे, आई ना बाबा, त्या शिवी देतात. दिली शिवी. कैसा सिंदडीचा, कैसा सिंदडीचा, कैसा सिंदडीचा, कैसा सिंदडीचा, कैसा सिंदडीचा, ऐसा सिंदडीचा, कैसा सिंदडीचा, कैसा सिंदडीचा. नभे ऐसी याची वाचा, नभे ऐसी याची वाचा, नभे ऐसी याची वाचा, नभे ऐसी याची वाचा. वाचे दुचारी गोविंदा, सदा करी बरनिंदा, सदा करी बरनिंदा, सदा करी बरनिंदा. करी गोविंदा, सदा करी बरनिंदा, सदा करी बरनिंदा, पद्धतशीर दिलं औषध लावून. गोविंदाचं भजन करत नाही, परनिंदा करते. तो कोणाचा? शिंदडीचा. म्हणजे कोण सांगू का? हे तर असं झोंबीन तुम्हाला काय सांगू राव. नाही ना, सांगा नाही लागत ना. काय दिल्या शिव्या? लेकरू ऐकत नाही म्हणून आई शिवी दिली. लेकरू ऐकत नाही, आपण ऐकत नाही. तुम्ही ऐकताना हा भाग जरा बरा आहे. ऐकताना साधूच चांगले लोक आहेत हो. नका करू संसार श्रमा, संसार सोडून द्या आणि तुमच्या जमिनी आमच्या नावावर करून द्या. तुम्ही हो म्हणता, कोणीच नाही ऐकत, कोणीच नाही ऐकत. संसार सोडणं सोपं आहे. मी दिंडीत पायी चालतो, माझ्यासोबत म्हातारी लोक असतात बाबा, 70 वर्षाचे लोक चालून राहिले. मग 70 वर्ष संसार केला, महिनाभर वारीत आले, विसराना संसार. 3 दिवस चालले की म्हातारीले फोन करतात, जेवली? खोटं नाही बोलणार. बरेच म्हातारे मा फोन मागतात, बाबा फोन द्या. मी देतो महाराज, पण रेकॉर्डिंग लावून देतो. जेवढे बुडे बोलतात, जेवढे बुडे बोलतात ते सगळं रेकॉर्ड करतो आणि मग दुसऱ्या दिवशी ते कीर्तनात सांगतो. मग आमच्या दिंडीतले बुडे करतात, बाबाले रिद्धी सिद्धी प्राप्त. रिद्धी नाही, काही सिद्धी नाही बाबा. मला एवढंच सांगायचं आहे, संसार सोडणं तोंडाचा नाही बाबा. सोपं नाही ना, त्या का लेकराच्या गोष्टी आहेत नाही. मग मी याच्यावर सांगत असतो,
मी कधी संसाराच्या नावानं बोट मोडले नाही. आमचे बरेच बुवा लोक सांगतात महात्म्याचे प्रमाण आहे दुःख बांधवडी संसार दुःख मूळ चहूकडे पुरं कीर्तनभर हेच सांगतात काहीतरी संसार दुःख मूळ चहूकडे गावाच्या बाहेर जाऊ लवकर पाकिट फोड. संसार 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 एवढा वाईट आहे का? हा सप्ताह का कोणी संन्यासी बाबाने केला का हो? संसारिकाने केला नाही. संसारिकाने केला. हा संसार ताक आहे ताक. संसार ताक आहे. फेकून देता का बहिणी हो तुम्ही ताक? खरं बोला. काय बाया आहेत रे मोठ्या. कोणतीच बाई ताक नाही फेकत. ह्या बाया दूध डेअरीवर देतात भाऊ. आणि जेवढं ताक असेल तेवढं हेलेले पाचतात. इकडे हेलाच म्हणतात ना की हल्या हल्या म्हणतात काय? कोणाले? बहिणीओ ताक कोणाले पाचता? पा हो म्हणतात हलगटाले ताक पाचतात. आणि जर ताक केलं नाही तर ह्या बायाच्या ताकात असं काळं मीठ बरफ खडी साखर मसाला आणि त्याचा मठ्ठा करून पाचतात. की कोणाले? हलगटाले. जाऊ दे मला मला मुद्द्यावर यायचा आहे. विनोदाचा भाग सोडा. ताक आंबट आहे. फेकलं फेकलं नाही. त्या ताकात काळं मीठ बरफ खडी साखर मसाला टाकला त्याचा काय झाला? मठ्ठा. आज या ठिकाणी अनंतरावांचा संसार म्हणजे ताकच आहे. त्या ताकात त्यांनी दान धर्माची साखर टाकली भक्तीचा मसाला टाकला आणि प्रेमाचा बरफ टाकला म्हणून हा संसार आज मोठा झाला. एवढा मोठा समाज गोळा केला. मी त्याला म्हटलं भाऊ मी व्हिडिओ टाकले मला रात्री सोमनाथ आबांना आमच्या. म्हटलं काही समाज येते ते म्हणत महाराज यात आपलं काही नाही म्हणत तुमचा परिसर पावन आहे सगळ्या लोकांचं प्रेम म्हणून हा सत्ता आहे. तुमचे उपकार मानले बरोबर आहे. त्यांनी लय खर्च केला. तुम्ही जर मंडप रिकामा ठेवला असता तर काय त्यांचं नाव गेलं असतं. तुमचं प्रेम आहे सगळ्यांचं म्हणून हा सोहळा आहे. एकल्याचा नो हे खेळ नाही. तुम्ही सगळे हे भाऊ जरी मुख्य स्तंभ झाले असतील तरी तुम्ही सर्वांनी टेके लावले म्हणून हा मंडप उभा आहे. असंच प्रेम ठेवा. सगळे संघटित व्हा. राहा त्यांच्या पाठीशी. हा सप्ताह 1 वर्ष नाही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालेल. तुम्ही जर सगळ्यांनी साथ दिली तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत द्या साथ. अखंड सप्ताह चालेल. महाराष्ट्रातले रथी महारथी या ठिकाणी येतील. प्रेम करा प्रेमानं वागा. इथं एक आपण हिंदू धर्माचे म्हणून बळकट येऊन एवढा मोठा सोहळा करून राहिले. आनंद वाटला बापू. संसार वाईट नाही चांगला आहे. मी नेहमी सांगतो भाऊ संसाराच्या नावानं बोट मोडून आपण संन्यास घ्यायला जाणार आहे काय? मग का मोडाव आपल्याच्या? मग यातच चांगलं पाहावं. माझी आई रखुमाबाई माझा बाप पंढरीचा विठोबा भला किशी का कर्ण सके तो बुरा किशी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. संसारात राहा भजन कर वासुदेव वासुदेव हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा. हरिमुखे आग्रह केला बाबा. आग्रह करणं असला की एक शब्द 2 वेळा वापरतात. वासुदेव वासुदेव. जेवण करायला बसले कोणी नव्हतं आमच्या सोबत. आम्हीच तुम्ही बसले नाही. आमचे ड्रायव्हर मी नदीक एक जण होते कोणी महाराज वाळायले दाढीवाला पोरगा रामजी कुठे आहे ते बघ वाळायले येत जाय. कसा आग्रह केला त्यांना आम्हाला घ्या. पाहिलं होतं कधी? आग्रहाची पद्धत लय गोड आहे. घ्या 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 घ्या. गोड बोले मस्त घ्या. अरे म्हटलं भाऊ मला कीर्तन करणं आहे. मी जर लय जेवलो मी झोपलो तर सारी दुनिया झोपीन. मला अर्धपोटीच जेवावं लागते रोजही. मग मी म्हटलं नाही 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 बाबा घ्या घ्या अर्धी बाबा घ्या 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 2 वेळा. वासुदेव वासुदेव याला आग्रह म्हणतात. देवाचं भजन करायचा आग्रह केला. आदर करणं असला आदर एक शब्द 2 वेळा. तुमच्या घरी कोणी आलं काय म्हणतात तुम्ही? कोणी पाहुणा आल्यावर या बसा. आदराची पद्धत पहिले राम 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 राम.
राम राम आली स्वर चांगला पाहिजे बाबा. राम राम पुण्य राम राम. अनादर आहे. चक्षुर दद्यात मनोदद्यात वाचम दद्याच सुनृताम अनुव्रजेत उपासित स यज्ञ पंचदक्षिण. शास्त्र म्हणते जर चांगल्या नजरेनं पाहिलं तर एक यज्ञ होते, वाणीनं गोड बोलले एक यज्ञ होते, मनानं कोणाविषयी चांगलं चिंतन केलं बरे आले आपल्या घरी एक यज्ञ करायचं पुण्य लागतं. आणि कोणी जर जायला लागलं तुम्ही हात जोडले तर पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागतं. आणि तेच जर तुम्ही कठोर स्वरात केलं राम राम या बसा. अनादर आहे. अनादर आहे. साधू संत आदर करतात. एक कारण आहे जर घाई असली तरी एक शब्द 2 वेळा वापरा. घाई आहे. पती पत्नी गावात चालले, बुवा बस स्टँडवर, बाई घरी गाडी आली. कसा आवाज देईन माणूस बाईने? खरं बोला संन्याशीला आहे तुम्ही, आपण सगळे संसारी का? बाई एका आवाजात येते. बोला ना हो. मी नेहमी सांगतो भाऊ, एकदा म्हैस लवकर येईल, बाई नाही. आमच्या जो म्हशी आहेत गाई आहेत आम्ही मी आजही म्हशी चारायला गेलो. कधीच म्हशीले 4 आवाज नाहीत देत. 7 म्हशी मी कधी मागे नाही चाललो बाबा. मी पुढे जिकडे मी तिकडे म्हशी. एखादी जर इकडे तिकडे गेली कधीच काळी नाही घेतली मी, कधीच नाही. साती म्हशी एका आवाजात. साती म्हशी एका आवाजात. फक्त एकच येत नव्हती. बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली. त्या माणसाला घाई घाई बोलवणार घाई घाई. आणि बाई आहे झांबली. झांबली समजते ना? बाईचे 4 प्रकार. तुम्ही राग नका येऊ देऊ आई. हा तुमचे 4 सांगतो ना, आमचे 8. शांतता यार. मला डायरेक्ट भाऊनं सांगलं म्हणे बाबा तुम्हाला कोणताच नियम लागू नये, तुमच्या मनानं चालू द्या म्हणे. चांगलं ना? तुमच्या मनानं चालू द्या. ज्याचा टाइम झाला त्यानं जात जा आणि येत जा. बाईचे 4 प्रकार. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. 4 प्रकारच्या बाया आहेत. शंकिनी शंकाखोर कपटी मनाची. त्याच्या देखत सांगतो घेत नाही. हा मग हे आम्हालाच जमलं भाऊ. दुसरा जर हे बोलीन तर मार खाईन तो. आम्ही जर कोणाला गदा म्हटलं तर राग नाही येऊ देत. आम्ही त्याला म्हणतो दादा तू हनुमंताच्या हातचा गदा. मग असंच असते ते. बाया 4 प्रकारच्या. शंकिनी डंकिनी हस्तिनी पद्मिनी. शंकिनी शंकाखोर कपटी मनाच्या आहेत ह्या. हाय तुमची हिंमत असं म्हणण्याची? आमचं खरं आहे. पुराव्यानं बोलू. प्रत्येक बाईच्या मनात संशय असते. एका बाईनं दुसऱ्या बाईच्या कानात जर काही गोष्ट केली की ते मागची म्हातारी लगेच म्हणते महेश निंदा केली हो. ह्या सवय आहेत तुम्हाला. बऱ्याच बाया नवऱ्यावर संशय घेतात. रात्री उजेड पडू द्या मोबाईलचा फक्त लगेच पाहतात कोण. हे दिवस गेले आमच्याहून. कीर्तनाला गेलो बाबा. आता माय वजन पडत नाही कारण मला असं राहणं ते मला जमत नाही. काही काही बगलीत बेंड झाल्यासारखं असं चालतं. माय वजन पडत नाही. मग आमचे गुरुबंधू मला बऱ्याच ठिकाणी म्हणतात बाबा मोठा सप्ताह आहे तुम्ही बाबा वाटले पाहिजे वजनात बसा. मग मी असा बसलो. ज्याच्या घरी बसलो बाबा त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भीतीले. ते टिकली लागली आमच्या पाठीला. ती टिकली माझ्या घरी आली हो. मी कपडे दिले धुवायले. ते टिकली दिसले आमच्या मॅडमले. ते कपडे धुता धुता कडे कीर्तनाला गेलता कीर्तनाला गेलता कीर्तनाला. अशा बाईले शंकिनी म्हणतात. हा प्रकार म्हणजे आमच्याच घरी आहे असा नाही, सगळ्याच्याच घरी आहे. फक्त तुमचं झाकेलं आहे ना आमचं देवाच्याही घरी होतं. हे माझी राहिला का काय? कोणती कथा चालू आहे इथं? शिव महापुराण ऐकले असतील तुम्ही कथा.
भगवान महादेवावर सती मातेनं संशय घेतले, जेजुरीच्या खंडेरायावर माळसाबाईनं संशय घेतले, पंढरीच्या विठुराया रुक्माबाई रुसल्या, आणि तुम्ही मी कुठं काढलं सांगू का कथा? भगवान महादेव भजनाले बसले, शांततेत सांगतो बोल. महादेव भजनाले बसले, सती माता गेली देवाजवळ. हे देवा प्रभू, कोणाचं भजन करता तुम्ही? श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव मी श्रीरामाचं भजन करतो, उत्तर दिलं. हे ऐकल्यावर सती माता हसल्या. हसल्या. खरं बोल जा इमानदारीने. आपली बायको जर आपल्याला हसली तर कसं वाटते? समजा कीर्तन झालं आणि तुम्ही घरी गेले आणि तुम्ही सांगलं मस्त कीर्तन केलं महाराज, ना त्या बाईन तुम्हाला केलं आपण काय करू? हे भगवान महादेव सांगून राहिले मी श्रीरामाचं भजन करतो. सती माता हसली देवाने. हसता बरोबर महादेवानं डोळे उघडले. सती का हसून राहिली? बंदच नाही. त्या देवाचं भजन करता तुम्ही? कोण्या? ज्या देवाची बायको रावणानं पळून नेली. जो देव बायकोसाठी वेळापिसा झाला, झाडाला मिठी मारते, विचारते सीता दिसली काय? पक्षाशी बोलला माझी सीता दिसली काय? आणि त्या देवाचं भजन. मग भगवान भोलेनाथाला सहन नाही झालं. महादेव उठले ना बाबाजी, आणि सती मातेचं तोंडच दाबलं. तुम्ही दाबून पाहिलं तोंड कधी? हो नाही तर म्हणा, जेवढं तोंड दाबलं तेवढं जोर येते. तुम्हाला अनुभव नसेल 2-4 जणांचे ओळखू येतात ना. तोंड दाबल्यावर सती मातेला अधिक जोर आला. हा थांबा, तुमच्या देवाची परीक्षा घेतो. निघली तिथून ती माय गेली. काय भगवान श्री रामचंद्र सीता मातेला जिथं शोधतात तिथं गेली. सीतेचं रूप घेतलं आणि त्या अरण्यामध्ये ते माऊली बसले. शोधता शोधता लक्ष्मणाचं लक्ष गेलं. प्रभू आई दिसल्या. दोघं भाऊ गेले. पाहला चेहरा. श्रीरामचंद्रानं ओळखलं. लखन, अरे हे तुझी माय नाही रे, हे साऱ्या विश्वाची आई आहे. जगत जननी अंबाबाई भवानी माता आहे. धनुष्य जमिनीवर टाकला आणि साष्टांग दंडवत घातला. अंबाबाई भगवान महादेवाली एकटं सोडून आल्या. लेकराची परीक्षा घेतो माय. सती मातेच्या मनातला संशय गेला. निघली तिथून. लक्ष देऊन ऐका. ऐकून राहिल्या ना? त्या आईले उठवा. एक माय झोपली. आता उठली नि इकडे तिकडे पाहिजे. जाऊ दे माय, तुले माहित आणि मला माहित. माय लय लक्ष असते. कोण तंबाखू खाल्ली मी उठून सांगतो. जर खोटा बोलीन तर मग मला तंबाखू खाना डायरेक्ट उठू शकतो. डायरेक्ट हाच माणसाला माझ. पण ते कसं असते आता बरोबर आहे. सती माता कैलासात गेल्या. महादेव बसलेले पाहून राहिले, हसून राहिले गालातल्या गालात. सती माता गेली आणि महादेवाच्या डाव्या बाजूने बसली. राग आला महादेवाला. लाल बुंद डोळे झाले. त्रिशूळ हातात घेतला. सती निघ इथून. निघ म्हटल्यानं बाई निघते काय बाबा? तुम्ही म्हणून पाहिलं कधी? वाद होतेच. मी एक दिवस म्हटलं बाबा आमचं झालं जरासं भांडण. मग म्हटलं आपली कमाई चांगली आहे, वजन आहे. मी रागात म्हटलं मला लगेच उत्तर भेटलं अशी कशी जाईल. जिरली आमची जिरली. त्यापासून म्हटलंच नाही. महादेव म्हणतात सती मातेला निघ. ते माय म्हणते काय? तुमच्या सोबत लग्न केलं महादेवा. माझी आई, माझ्या बहिणी, माझा बाप सगळे विरोधात होते. लग्न करू नको. राहिले घर नाही. हा बाबा स्मशानात राहते. अंगाले काही फेरण लावली नाही, पावडर नाही, अंगाले भस्म लावते. लग्न करू नको. 4 चाकी नाही, 2 चाकी नाही, डंगरा बैलच घरी आहे. तरी ऐकलं नाही. देवा मी तुमच्या सोबत लग्न केलं आणि मला काढून देता. महादेव म्हणतात सती तू लय मोठं पाप केलं. संशयाहुनी थोर अनेक पाप नाही. विनाशाची वाघूर प्राणी अशी. तू लय मोठं पाप केलं. बरं तेवढ्यावर थांबली नाही सती तू रूप कोणाचं घेतलं? सीतेचं. महादेव उत्तर देतात बाबा सीता माझी आई आहे. ती सीता माझी माय आहे.
मग तू जर माझ्या मायचं रूप घेतलं तर आजपासून हे शरीर आईचं शरीर झालं. या शरीराला मी पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. म्हणून सतीची पार्वती झाली, यज्ञामध्ये उडी मारली, ते शरीर आईचं झालं. महादेवानं खांद्यावर घेतलं, त्या शरीर आले, आकाश मार्गाने निघले, त्या शरीराचे गोळे पडले. एक गोळा पडला तुळजापूर झालं, दुसरा गोळा पडला माहूरगड झाला, तिसरा गोळा पडला वणीचा गड झाला, चौथा गोळा पडला कोल्हापूरच्या. हे जे आहे हे आईचं शरीर. म्हणून सर्व जग त्या आईच्या शरीराने पूजा करते, आपल्या कुलस्वामीने. हे झालं कशामुळे? रातभर पाखडलं काही नाही सापडलं. संशय, संशय घेऊ नये. शंकीनी, दुसरी डंकीनी टोचून बोलणारी, तिसरी हस्तीनी झांबली, थंडी बोलाले बोलकीन कामाले हली. काही की बाया बोलायला आवरत नाही भाऊ. खिचडी येत नाही. खिचडी मध्ये खाली जळगाव, मंदात चिखलगाव, वर तांदळवाडी, इले झांबली म्हणतात. आणि चौथी पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार. कोणतंही काम सांगा म्हणजे तुमच्या भागातल्या बाया. आलं तुमच्या लक्षात? बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली आणि घाई घाई बोलवणार. त्यानं जर केलं, चल ना गाडी जाईल ना, या ना, कधी येईल, तो मेला तरी येत नाही. त्याला जर घाई करणार ते एक शब्द, चल चल, बरोबर आहे. वासुदेव वासुदेव. संसार करा पण त्या संसारात राहून भजनाची घाई करा. संसार नाही सोळा लागत, तो सुटतही नाही. जुने कीर्तनकार लोक दृष्टांत सांगत, कुंभार बुवानं 2 गदे विकायला नेले. एक दिलं डोंबारी बुवाले, दुसरं दिलं धोबी बुवाले. दोघाईले 2 गदे दिले. धोबी बुवाचं गद सुधारलं आणि डोंबाऱ्याचं गद बारीक झालं. धोबी बुवाच्या गद्याला कामं कमी, कपडे धुवायला न्यायचे, धुयेपर्यंत सुकेपर्यंत ते गद चरायचं, ते डम झालं. 2 गदे एका ठिकाणी आले, एकाच गदीचे गदे होते. भाऊ भाऊ, एक गद दुसऱ्या गद्याला म्हणे, दादा एवढी तब्येत खराब झाली. असे गदे गदे भेटले की म्हणतात. एक गद दुसऱ्या गद्याला म्हणे, दादा एवढा बारीक कसा झाला? तो म्हणे, आमचा मालक खायला कमी देते, काम लय सांगते रे. या बाजारात खेळ, त्या बाजारात खेळ, मी बारीक झालो. दे सोडून, आमच्या मालकाच्या घरी चालतो. म्हणे, नाही माझं काम आहे म्हणे त्याच्यासोबत. म्हणे, गद्याचं काम? काय काम आहे? म्हणे, आमचा मालक बाजारामध्ये खेळ मांडते, 2 खांब रवते, त्याला दोरी बांधते आणि त्याच्यावर त्याची गंगी नावाची पोरगी घागर घेऊन चढते. पाहिली असेल ना? आणि तो बुवा वाजवते. तो वाजवता वाजवता म्हणते, गंगे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गाढवा सोबत लावीन. गंगे, समजलं? गद बारीक कशानं झालं? सांगसान नाही तुम्ही. गद कोणतंही असो भाऊ, तिला गंगीच बारीक करते. संसारात राहा, संसारात राहून भजन करा आनंदात. त्या नामाच्या दृष्टीनं तुकोबार आहे. देवाला म्हणतात, विठोबा मी नामाची नोकरी करतो. देव म्हणतात, मग मी मुलाखत घेतो, इंटरव्ह्यू. तुकोबार आहे म्हणतात, देवा चतुरा तू, लावण्याची सगळा मणी धन्य तुझी. पांडुरंगा तू चतुर आहेस. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद, तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा. हे देवा, मी मतिमंद आहे रे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे. विचारू नको. देव बाप आहे. देव म्हणते ते जमत नाही, मी प्रश्न विचारतो. तुकोबा राहिले राग आला, तुकोबा राहिले त्या देवाशी भांडले. विठोबा विचार, तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न. देवानं प्रश्न विचारला, तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? उत्तर दिलं, तुझं विना देवा, तुझं विना देवा, तुझं विना देवा, तुझं विना देवा, देवा देवा, तुझं विना देवा,
रुक्माई झाली की लोक उठणं चालू होतात. असं काही कर्ज नका भाऊ, आजच्या दिवस मी पाया पडतो तुमच्या. कारण आमचं विठोबा रुक्माईच्या पुढे भजन कीर्तन राहते. हो ना, माया म्हणजे नाही काही तर 15 मिनिट मला दादाने सांगलं की लोक चालले जातात म्हणे घरी. मग का गोट्याईले सांगू मी कीर्तन? मी भजनच करत नाही. मग आज चाल देऊ का तसंच हाबिना हार टाक्याचं? उठणार नाही ना कोणी? बहिणी हो, उठसाल नाही ना? हां, मा जीव धगधग करते. लोक उठून गेल्यावर काय सांग, पुरा भाव सांगायचा राहते. मा पुरा अभंग कधीच होत नाही. मी झालो तापासून नाही झाला. माय 2 चरण, पण तेवढे सुखानं सांगू द्या. कारण मी नेहमी सांगतो, 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखरा. अरे किती वखरला? 8 एकर आला बाबूराव. आणि मांगे हराड तशी 2च वखर पण दाबून. मग उठ जा नका बापू कोणी. हा, मला सांगू द्या शांतते. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. हे देवा माझी जिव्हा कर्म व्यभिचार रहित आहे. तुला सोडून दुसऱ्या कुणाचं नाव घेणार नाही. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक अर्थ विस्ताराने बोलत नाही, पटपट सांगतो. दुसरा तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. अभंग तोच, म्हणण्याची पद्धत बदला, अर्थ बदलते. काय गाव आहे, वर्णन काय गाव आहे, आहे ना? अक्षर तेच. राम 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 असं आहे. तसं अभंगाचं आहे. जेवढ्या पद्धतीनं म्हणाल तेवढे अर्थ निघतात. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. हे देवा माझी जीवा तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. एकाचा संसार करते आणि दुसऱ्या पुढे हात पसरते, त्या बाईले व्यभिचारी म्हणता. पतिव्रते जैसा भ्रतार आम्हा नारायण. दास्य करू आणि का मागू. जग झाले जिने माझे विठोबा. तुला सोडून नाही मागणार बापा कोणाने. 2 अर्थ झाले. हा, तिसरा अर्थ पहा, पटपट सांगतो. 49 अर्थ सांगतो. 49 सांगू ना, मेले मग घेवा ना. एखादा अर्थ पहा फक्त. साधूच्या शब्दावरून आयुष्य ओवाळून टाकलं तरी कमी आहे. किती मोठा बाबा असला तरी असं सांगू शकत नाही याचा असाच अर्थ आहे. जेवढे अर्थ काढता येतील तेवढे काढतात महात्मे. एक अभंग 4 महिने घेतला आमच्या गुरुजीनं. 4 महिने. मग सोपं नसते. शांततेत सांगतो मी, तुम्ही पहा. नाही तर आता आपलं कवित्व. ह्या बाया पहा तुम्ही, उद्या हरिदिनी आहे, एकादशी आहे ना उद्याची. ह्या बाया गाणे म्हणतील. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन. घेतला मोबाईल लावते तुला फोन. बारीक बाई तुझी रे आठवण लई लई येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तू रे देव, माझा नंबर कर रे शेव. कोण दिला येईल नंबर? एक बाई बेवड्याची बायको दिंडीत आली. बाबांनी जे गाणं चालू केलं बंदच ना करी. मले नवऱ्यानं मारलं व शेजारीनं आत्या बाई. सोयऱ्या धायऱ्यानं आंदण दिलं, उभाऱ्यानं बाजारी नेलं. सार विकून टाकलं, 2 दारू पिऊन आलं व मले दळ मारलं. काही आहे का या? तरी एक गुडी उठली तिच्या तोंडावरून हात फिरव. माय काय गळा आहे हो. असं म्हटल्यावर ते अधिक जोडे. भर दिवाळीले दारू पेला, यानं फटाका फोडला. शेजाऱ्याचा कापूस जळला, लोकाईनं गद्यासारखा मारला. काहीच नाही. तिसरा अर्थ पहा. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. देवानं म्हणे तुला सोडून देव नाही म्हणणार. विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती
विठ्ठले विना नाही प्रीती नाही तृप्ती विठ्ठले विना तू काय म्हणे जन्म विठ्ठलाची एक देखलिया एकच पाहिल्यानं जीवनाचं सार्थक आहे. शेंदरी हेंदरी कोणती पूजे आपल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आणि दैवते यात फरक आहे महाराजजी. नावापुरतं घेते नावासहित देते तो देव. मुठभर पोळीच्या बदल्यात बाबाजी सोन्याचं गाव दिलं देवा आणि देते तसं घेते. देवा पुत्र होऊ दे बोकळ कापीन. देव नाही दैवत आहे. कोंबळ कापीन. कधी नवस करू नये बहिणी हो. हा मावल्या हो. दगडाच्या देवापुढे बकऱ्याचा जीव आणि निर्दयी लोकांना कशी येत नाही पिऊ. नवस जर करण्याशील तर आमच्या गावच्या बाईसारखा करा. त्या आजीले उठवा एकदा फक्त. हे पुढची माय पुढची चष्म्यावाली. हा उठली उठली आता मायला लक्ष असते. लक्ष देऊन ऐका. आमच्या गावच्या बाईसारखा नवस करा. त्याला हिंमत पाहिजे. मी सांगत नाही तुम्ही नाही करू शकाल. करसाल काय हो म्हणतात ते हो म्हणतात. आमच्या गावची बाई म्हणे देवा माझ जर मनातली इच्छा पुरी केली तर मी मा नवरा कापीन म्हणे. करते असा नवस कोणी. मग का त्या बोकड्या कोंबड्याच्या मागे लागता रे. हा आपण हिंदू आहो. ही म्हणजे हिंसा दू म्हणजे दूर. जो हिंसेपासून दूर तोच हिंदू. कोणी हिंदू नवस करू नये. लटक्या लोकांच्या नांदी लागू नये. कोणाची अंगात देव येते. एवढा सोपी आहे काय तो देव. हा हे एवढे पांढरे फटक आमचे बाबा लोक. कधी आलो तुमच्या अंगात बाबा कधी कसं काय येते. सोपी नाही. मी लोकांना ज्ञान शिकवून आमच्या घरीच अंधार झालता. माय बायकोच जाये. मग माय दोस्त मित्र गावातले मला जरा टोचून बोलत बळराम महाराज. मला बोलता बोलता करत काय शिवा तू लोकांना सांगतो तुझी बायकोच जाते. माणूस किती वाघ असला तर बाहेर असते. सगळ्या आमचा बुवा लोकांचा संसार बायाच्या भरोश्यावर आमचं फिरणंच चालते राजीव. आमचं माय डायरी मी पाहत नाही. उद्याची तारीख पाहिली की परवाचा दिवस कुठं आहे पाहत नाही. जरा विचारात काम पडते. इतका प्रवास उठलो की असा म्हाताऱ्या माणसासारखी पाय दुखतात. का बाबा जेवण करून उठलो तर मला उभं नाही राहत आहे. उभं नाही राहत आहे. पहिलेच पायाचा त्रास आहे. ते काय म्हणजे कठीण आहे ते. आमचं आम्हालाच माहीत आहे. बाईच्या भरोश्यावर संसार. मग म्हटलं वाद करण्यात मजा नाही. मग मी आता आमच्या मुलीले लघवीचा आजार होता. लहान आहे. मग मी होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे नेली अण्णा. मग त्याला साबुदाण्याच्या गोळ्या दिल्या त्या पोरी. माई मानदुखी मला दिल्या मानदुख्याच्या गोळ्या. आमच्या मॅडमनं भाऊ अनंता भाऊ त्या पोरीच्या लघवीच्या गोळ्या 2.5 महिने मला दिल्या आणि मानीच्या गोळ्या तिला दिल्या. तिलाही फरक नाही मलाही फरक नाही. गोळ्या घेणं चालू. शेवटी पोरीनं मला चिठ्ठी दाखवली. म्हणे बाबा मा गोळे तुमचं नाव निघलं. म्हटलं बाई म्हटलं यायच्या नांदी लागायला पुरत नाही. मग मी डायरेक्ट देवाजवळ गेलो. आपलं कोणी देवाशी जमते. मी डायरेक्ट गेलो. बाबा ते देवी येईल. मग त्या देवीजवळ गेलो. असे लोक होते विचारणारे. मी नंबरात लागलो. माय वजन आहे बाबा गावात. मागातले लोक म्हणत शिवायला पुढे होऊ द्या शिवायला पुढे होऊ द्या. मग मी पुढे गेलो. मग ते देवी घुमता घुमता करे बोल बोल. मी गेलो. म्हटलं देवी मला कानात बोलायचं आहे. मी सांगितलं. म्हटलं अंबाबाई कानात बोलतो कानात. ती देवी मराठीवरची हिंदीवर आली. ये नाही जमता. मला हिंदी येत नाही. मी म्हणू काहून नाही जमता. आपलं हिंदी येत नाही. ये नाही जमता. मग मी ना त्या देवीचा नवरा मा मित्र. त्याने म्हटलं गड्या मी तुला लागलं तर बंडल देईन म्हटलं. पण तुझ्या बायकोले सांग माय ऐक म्हणा. मग त्यानं लगे उठशा पेटवली आणि त्या देवीशी बोले. आई आई नाही आईच म्हणा लागते बरं भाऊ. देव आल्यावर तो त्या देवीशी बोलताना करे. आई बालक अज्ञान आहे आई. मला अज्ञान म्हणे गदांतो मिळ्यावर. आई बालक अज्ञान आहे ऐका त्याच. मग ते देवी बोलली. बोल लेकरा. मी बोललो बा. मी भेलोच नाही. मी डायरेक्ट गेलो भाऊ देवीच्या कानाजवळ.
मी भेट नाही. मी न म्हटलं देवी पहिलेच लग्न होऊन नाही राहिले पोरायचे. खरंच कठीण काळ आला बरं बाबा. मा गावात 39 म्हणजे 32 वर्षाच्या पोरानं 39 वर्षाची बायको केली. खोटं नाही बोलणार भाऊ. त्याला 2 लेकरं फुकट भेटले. मग मी ना हे सगळं देवीने सांगलं. त्या देवीच्या जवळ गेलो आणि त्या देवीच्या कानात सांगलं. म्हटलं अंबाबाई पहिलेच लेकरायचे लग्न होत नाही. कसं माझं झालं देवीने सांगलं. म्हटलं टिकू दे. आणि तुला जर हे आवडली अशी भक्ती म्हणून तर हे तुला घे. मी तसा दाता माणूस आहे बरं. मिनतीले म्हटलं हे तुला घे पण म्हटलं मला दुसरी आणून दे. डायरेक्ट बोललो ना देवाशी. त्या दिवस पासून ते देवी माई बायको दिसली की त्या देवीला दिसतावर कधी इसको भगा. आमचे साधू याच्या विरोधात बोलले. शिळा तांब्याचे बावले केले. शिळा तांब्याचे बावले कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. दीवाने क्यों गफलत में. दीवाने क्यों गफलत में पड़ा. भक्त प्रल्हाद हरिशे लपटा. खाब में कड़कड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. तुकाराम देवा तुला सोडून नाव घेणार नाही. तुला सोडून देव म्हणणार नाही. आणि तुला सोडून दुसऱ्या कोणाला काही मागणार नाही. झाले 10:30 वाजले काय. आटपलं. मला काही टाइम नाही लागत भाऊ. मला एका जणानं म्हटलं होतं म्हणे 15 मिनिटात काला करा म्हणे महाराज. 15 मिनिटात कसा होईल काला. पण मी नाही केला. मी म्हटलं पुतना मारली मामल भटाची फजिता झाली. गाई गेल्या पाण्यावर घे काला. झालं एवढं झालं लगेच झालं. ऐका तुकोबारा म्हणतात देव म्हणणार नाही नाव घेणार नाही दुसऱ्या कोणाला मागणार नाही. एक धरीला चित्ती अमेर कमाईचा विचार देवा. दुसरा प्रश्न विचारणारा देव आहे. उत्तर देणारे जगाचे गुरु आहे. नाही तर आम्हाला लोक प्रश्न. मा एकदा कीर्तन होतं हळदीचं. नवरदेवाले हळद लावतात तिकडे. तुमच्या इकडे काय लावतात. बुक्का हळदच. काय लावतात बाया. हळदच काय. कोणती आंबी हळद नाही. आंबी हळद नाही लावत. ते कधी लावतात मग. काय हुशार आहेत बाया. त्यानंतर लग्न झाल्यावर लावतात. आमचं असं कीर्तन बुवा हळदीचं. आणि नवरदेवाला कीर्तनात मला म्हणे बाबा थांबा म्हटलं काय म्हणतो भाऊ. म्हणे कीर्तन कशाचं आहे. म्हणलं हळदीचं. म्हणे मग सांगा नवरदेवाला का लावतात. मी त्याला म्हटलं मला माहित नाही. कीर्तन नका करू. अरे म्हटलं कीर्तन करू दे रे. लय पैसे लागतात. माझी 11 रुपये किलोमीटर गाडी असते. टोल नाके
दिवसाले 4-5 खेप ताळवे होतात जागोजागी, आणि त्या टोलनाक्याच्या पुढे गेले की 2 जण उभे असतात. त्याला म्हटलं मला लय खर्च आहे रे, मला कीर्तन करू दे बुवा. तो म्हणे नाही, पहिले सांगा म्हणे हळद का लावतात. मी त्याला सांगलं महाराज, म्हटलं हळद लावल्यानं नवरदेव सुंदर दिसतो. हाय नाही काही नाही, खोटं आहे. हळदीनं नवरदेव सुंदर गिंदर तसं काही नाही. हा गोरा गोमटा नवरदेव असला तो सुंदर दिसते. कोणता? गोरा. आणि काळ्याले हळद लावा तो जांभळा दिसते. तो म्हणे महाराज हे बरोबर नाही. म्हटलं दुसरं सांगतो रे, गब्बस. मग मी त्याला सांगलं बाबा, म्हटलं नास्तिक लोक देवी पुढे बोकडे कापतात, मग ते असं आणता बरोबर नाही कापत भाऊ. ते लोक बोकडाले घरी आणतात, त्याची आंघोळ घालतात आणि त्याला हळदीचे 5 छापे मारतात. 2 या बाजूनं, 2 त्या बाजूनं, 1 छापा कपाळावर. त्याला कुंकाचे टिळे लावतात. तुम्हाला लावली का हळद? नाही का? मग त्याला हळद लावतात आणि त्या बोकडाले गावातून फिरवतात आणि त्याला देवीजवळ कापतात. मग तो म्हणे आपलं कसं? मग मी त्याला सांगलं, म्हटलं बाबू जसं बोकडाचं तसंच माणसाचं होतं. खोटं नाही. तुमचे स्वयंसेवक चाललेच गेले. 7-8 जण एका ठिकाणी बसले, गयात गया टाकून हसून राहिले. हे खोटं नाही बोललं भाऊ. तुम्ही तुमचं जुनं जीवन आठवलं काय? आपलं असंच झालं भाऊ. ह्या बाया आपल्याला गल्लीत आणतात, आपली आंघोळ घालतात, हळदीचे छापे मारतात, कुंकाचे टिळे लावतात आणि डीजे लावून बोकळ गावात फिरवणं झाला रे. की दुसऱ्या दिवशी तो बोकड देवी जवळ नेतात आणि त्या देवीला सांगतात, आई अंबाबाई आजपासून हा बोकड्या तुझ्या शब्दाच्या बाळीत नाही. जेवढी तू चाबी फिरवशील तो बोकड्या तेवढाच करते. प्रश्न विचारणारा देव आहे तुकोबा. तुम्ही बोलता नाव घेऊ देव म्हणू मागू, बरोबर आहे. पण नोकरी लागल्यावर जर मला सोडून दुसरीकडे गेले तर असं होणार नाही. झालं तर मी माझ्यासाठी सजा सांगतो दुसऱ्या. तैरी हो का हो
वाजले हा आता 7 मिनिटं सांगू ना हा एकदा भजन करू भजन मस्त हात मोकळे सोडा व्हिडिओ काढा भाऊ हो हात वर करा मस्त हा विठोबा शतखंड पडू झडून या रांड तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेतलं दुसऱ्याला देव म्हटलं दुसऱ्या कुणाला काही जर मागलं ना विठोबा या जिभीचे या रांडीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडेल पांडुरंगा आपण सगळे हिंदू आहोत आपल्या मनात संशय येईल महाराज एका विठोबाचं नाव घ्या बाकीचे देव सोडून द्याव काय लक्ष द्या ऐकून राहिले ना माझी शपथ ऐकून आली उठ जा नका हा माझं कीर्तन होईल 5 मिनिट भाऊ बोलतील काही मनोगत व्यक्त करतील तेव्हा उठ जा शिस्त गमवू नका ऐका थोडक्यामध्ये बसला हो तो बुवा खाली उठला होता एक बुवा जातो म्हणे म्हटलं थांबा नाही चांगले लोक आहेत ऐका फक्त एकच प्रश्न आपला आता एका विठोबाला देव म्हणा बाकीचे देव सोडाव मी दृष्टांत सांगतो ऐका आता पतिव्रताबाई तिचे पती पोलीस मध्ये ड्युटीवर चालले ते बाई दारात आली तिने केला टाटा टाटा शेजारची बाई म्हणे पा कशी बाई आहे पोलीसला टाटा करते तो पोलीस कीर्तनावरून घरी आले साहेब कीर्तनाची आवड धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेलान कीर्तनाले आले इथे किती लोक बाहेर गावचे असतील कराबर हातवर बाहेर गावचे गाव उसकच आहे हे बापा 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 रे देवा भाऊ खरं प्रेम आहे तुमच्यावर लोकांचा राजा माणूस आहे राजा एवढा समाज गोळा करणं सोपा नाही मोठ्या मोठ्या नेत्याच्या मीटिंगले कोणी नसते मग काय तर आम्ही हिंडलो सगळं पाहिलं ऐका तुम्हाला आवड आहे म्हणून आले ना पोलिसाला कीर्तनाची आवड त्या साहेबांनी मस्त धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेलांग कीर्तनाले आले आणि त्या बाईनं केला टाटा शेजारची बाई म्हणे पा कशी बाई आहे सकाळी पोलीसला टाटा संध्याकाळी महाराजला पतिव्रता कशाची है कीर्तन झाल्यावर बुवा घरी गेले मग ते झोप्याचा ड्रेस असते ना भाऊ तो किती लांबते काय पॅन्ट काढला हो बुवा लोकाईनं केवढाही मोठा बुवा असो माप घ्यायचं कामच नाही बरमोळा घातला झोपला आणि उठला तो उठल्यावर सकाळी फिरायला जातात काही लोक फिरायला कारण आमच्या लई तुमच्यासारखं कोणी नाही आता फिरायले असे माणसं चक्री गंगा फळ हा तो निघला फिरायले त्या बाईने केला शेजारची बाई म्हणे पा कशी बाई पोलीसले टाटा महाराजले टाटा आणि गंगा फळाले टाटा दृष्टांत संपला आता अभंगाकडे या मंडळी त्या बाईनं जो टाटा केला पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला धोत्राला केला की पतीला बरमोड्याला केला की पतीला कपडे किती घातले तिचा कोण आहे मालक ईश्वर परमेश्वर तसं प्रत्येक हिंदूला ध्यानात ठेवा आपला पती आपला नवरा आपला ईश्वर एक आहे त्याचं नाव आहे विठोबा फक्त एवढं ऐका त्या
त्या देवानं त्या नवऱ्यानं कपडे घातले. तो जेजुरी मध्ये खंडोबा झाला, तो तुळजापुरात आहे, तो कोल्हापुरात आहे, त्यानं कपडे बदलले. एकच आहे, एकच आहे. त्यानं वेगवेगळे रूप घेतले, अनंत रूपे अनंत वेशे देखिले. तुम्हाला वाटेल त्या देवाले शरण जा. अंबाबाईवर प्रेम आहे, कपाळाले कुंकू लावा चालेल. भोलेनाथावर प्रेम आहे, त्या बाबाची विभूती लावा. खंडोबावर प्रेम आहे, भंडार लावा. विठोबावर प्रेम आहे, बुक्का लावा. फक्त प्रत्येक हिंदूनं ध्यानात ठेवा, आपण मुसलमान नाही, आपण हिंदू आहे. आपलं कपाळ पांढरं नसलं पाहिजे. तुम्हाला वाटेल त्या देवाच्या नावाचं लावा. कोणी देवाचं नाव घ्या, एकच आहे. धरियले सोंगे येने अवघे पांडुरंगे, येने अवघे पांडुरंगे, येने अवघे पांडुरंगे. धरियले सोंगे येने अवघे पांडुरंगे, येने अवघे पांडुरंगे, येने अवघे पांडुरंगे. हरी अली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. एकच देव आहे, त्यानं सोंग घेतली. तुम्हाला वाटतील आवडेल ते नाव घ्या, पण घ्या. मी लहानपणापासून भजनी, पण मला या भजनापेक्षा दुसरे भजन यायचे. खंडेरायाचं मला रे माझ्या बसून गोड्यावर अनाया बांधलेला जंगल राष्ट्रसंत तुकडोजी बाबाची भजन केली. सुहागण तीर्थ करणे चली, गाडगे बाबाचं त्यात गेलो. भगवान दत्तात्रयाचा एक तारा होता ना बाबा पहिले. दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. दत्ताच्या भवती गायीचा मेळा, दत्ताच्या भवती गायीचा मेळा. गायी राखे भगवान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. दत्ता तुला ते तुमच्याकडे बाऱ्या म्हणतात ना. महादेव पार्वती चार झाले ते नंदीला, गेले भयान्यावर आलावर नागाच्या नागिनी. झाड बेलाचं पायल, त्या खाले ते वारुळ, मन देवाचं रमलव नागाच्या नागिनी. त्यातही गेलो मी बाऱ्यामध्ये बाबा, त्यातही अंबाबाईचं भजन. अंबाला माझ्या मनवट बरवानावरी झाली राती, अन कुंकवाची वाटी भोळ्या भगताच्या हाती. तू सावळी अंबाबाई ग बाई, कोण्या राजाले पावली अंबाबाई. सगळे भजन केले. माय सोबती एवढे भारी होते आम्हाला. ऐका बापू, आवडीन त्या देवाले शरण जा. देव एकच आहे. एको देव सर्व भूतेषु गूढा, विठ्ठल जडी स्थळी भरला. आपलं 2 एकर वखरणं झालं, 2 राहिलं. आम्ही विदर्भातले माणसं आहोत. आमचे शब्द खरे होतात. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. या भागात आमचा जुना परिचय. मी लय फिरलो, आलो ना महाराज तुमच्या गावले. इथं हे सुनोशी, वरझिरी काय, वर्दळी, गोकुळनगर, हा
हा तुमच्या गावाले ओंकारेश्वर गाव. इथं आलते ना ओंकारेश्वर. हा लय फिरलो मी या भागात, पण एवढा सप्ताह पहिल्यांदाच आलो. हे काहीतरी आगळं वेगळं स्वरूप आलं. आम्ही म्हणजे भाऊंसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या हातून असाच परमार्थ घडत राहो आणि तुम्हा सर्वांची शक्ती त्यांच्या पाठीमागे राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 2 चरण राहिले ते 2 चरण राहू देतो. पुढे कधी कोण हा येऊ. सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो, सर्वांना हात जोडतो. 5 मिनिट कोणी उठू नका, भाऊ बोलणार आहेत. कोणीच नाही उठायचं. ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली साम सदा शिवाय नम रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय हर हर महादेव. सप्ताहामध्ये चालू असलेला भव्य श्री शिव महापुराण कथा व कीर्तन महोत्सवाचा 6वा दिवस आणि आजचे कीर्तनकार विनोदाच्या पट्टीचे जिगरबाज असं म्हणावं लागेल महाराज. तर मी एवढं खळखळ करीत हसलो नाही, एवढं आपण या सर्व आलेल्या श्रोत्यांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून हसवलं. आपले आमच्या या वैद्यवडगाव परिसर गाव आणि परिसरातील आलेल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं महिला भगिनींच्या वतीनं मी आपल्याला हात जोडून आपले आभार करतो. कारण एवढं ही जी गर्दी जमली महाराज, ही फक्त आपलं नाव ऐकून जमलेली गर्दी आहे. आम्ही पात्र निमित्त बाकी उद्याचा भव्य श्री शिव महापुराण कथेचा 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवशी आपण 21,000 रुद्राक्ष वाटप सोहळा यामध्ये आयोजित केलेला आहे. या 21,000 रुद्राक्षाचं आपण शिवस्वरूप रुद्राक्षाचं प्रसाद रूपाने आपण हे सर्व आलेल्या इथील मंडळींना देणार आहोत. तर सर्व मंडळींनी उद्याचा कथेचा टाइम काय सांगितलं महाराजांनी, काय सांगितलं कथेला असणार महिला मंडळ 10 वाजता. आपण सर्वांनी या कथेसाठी सुद्धा आवर्जून उपस्थित राहावं. कारण उद्याची जी सांगता आहे महाराज, हे विषय निघला म्हणून सांगतो. रुद्राक्ष आणायला आम्ही महाराज त्र्यंबकेश्वरावर गेलतो. आमचे परमपूज्य महंत भागवतगिरीजी बाबा आणि महंत बालगिरी बाबा यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे रुद्राक्ष त्र्यंबकेश्वरावर आणले. त्र्यंबकेश्वरावर आणत असताना आम्ही दुकानदारामध्ये ज्यावेळेस गेलो खरेदी करायला, जेव्हा आम्ही ते घेतले आणि सकाळीच पुण्याहून असं नाशिक असा दौरा झाला आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की आपण दर्शन घेऊ. त्र्यंबकेश्वराला आलो नाशिकला, इतक्या लांब आलो महादेवाचं दर्शन घेऊ. परंतु दुकानदार म्हणला तुम्हाला 4 तास लागतील दर्शनाला. किती 4 तास लागतील. आम्ही थोडा कंटाळा करण्याचा प्रयत्न केला, तर मुख दर्शनाची व्यवस्था नाही. मग आम्ही म्हटलं चला जाऊ द्या, हे आपण दर्शन कळसाचं घेऊ आणि निघून जाऊ. तेवढ्यात चमत्कार मला महाराज, मी एक म्हणजे अध्यात्म आणि तंत्रज्ञानातला माणूस आहे, विज्ञानातला माणूस आहे, परंतु कधीही न घडलेला होतो ना भविष्य असा प्रसंग आमच्या सोबत घडला की माणूस तिथं आला आणि तो म्हटला की रुद्राक्ष कशाला चालले. तर आम्ही सांगितलं की भव्य श्री शिव महापुराण कथा आहे, या कथेमध्ये आम्हाला 21,000 लोकांना रुद्राक्ष वाटप करायचे. या एवढं बोलल्याच्या मी तर मला असं वाटलं की दुकानदार खोटं बोलत असेल. आपण या व्यक्तीला परत विचारू किंवा दर्शनाला किती वेळ लागेल. त्र्यंबकेश्वराला सायंकाळी 6चा वेळ होता, तो म्हणे 3-4 तास आरामशीर लागतील. मग त्यानंतर असं लक्षात आलं की आता दर्शन काय होत नाही, दर्शन काय जाऊ दे आता आम्ही निघून जाऊ. तो म्हणला थांबा म्हणे 5 बार मी फोन करतो. त्याने फोन केला महाराज, तिथलं कोणतरी मंदिरातलं असेल त्यांच्या ओळखीतलं, आणि मला अगोदर वाटलं हा काही पैसे वगैरे घेऊन दर्शन करून देणार व्यक्ती असेल. तो म्हणे या म्हणे घेऊन जाऊ. आमचे हिशे वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये होते बाकी. आणि असा प्रसंग घडला की आम्हाला 4 तासाचं दर्शन फक्त अवघ्या त्या व्यक्तीनं 5 मिनिटामध्ये करून दिलं. मला त्यावेळेस असं लक्षात आलं की हा महादेवाचा खूप चमत्कार असेल. पण मी त्यांना बाहेर आले विचारलं असं का. त्यांनी सांगितलं म्हणे महाराज तुम्ही फक्त
भव्य श्री शिवमहापुराण कथा ठेवली म्हणून मी माझे 5 मिनिटात तुम्हाला दर्शनाला नेलं. मी ट्रस्ट मध्ये संचालक आहे, नाही तर माझ्या सासऱ्याला पण 4 तास लाईनीत उभा करतो. कधी म्हणजे नेलं नाही. ही या शिवमहापुराण कथेची ताकद आहे. त्यामुळं या रुद्राक्षाचं आपण व्यवस्थितपणे उद्या वाटप करू आणि उद्याचे कीर्तनकार कीर्तन केसरी श्री हरिभक्त बराय अक्रूर महाराज साखरे यांचं कीर्तन उद्या सायंकाळी 8:30 10:30 या वेळेत होईल आणि आपण त्या प्रसंगी एवढ्या पंचकोशीत उपस्थित झाला त्याबद्दल मी पुरच एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमात सुरुवात करू. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय